हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपल्या फॅमिली मेंबर एक एक वाढतो आहे. तर आज माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. तर त्यासाठीच म्हणजे छान वाटलं बरं का. 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि काय झालं तर काल मला बारामतीला जायचं होतं, त्यामुळं ना आरूची कपडे धुवायची ध्यानात नव्हती. मग मी आल्याच्यानंतर आता सकाळी धुवून टाकली, थोड्या वेळ खचून पिळली आणि उन्हात टाकली. आणि त्यानंतर ना मग आता इस्त्री करते, कारण त्यातनं पाणी राहिलेलं आणि ती लवकर वाळना झाली. आणि ऊन पण एवढं कडक नव्हतं सकाळी. आत्ता वाजलं 9:30. तर म्हणून म्हटलं आता चला आपण इस्त्री करूनच घ्यावी, कारण परत गार लागेल ना तिला. तर म्हणून इस्त्री बिस्त्री करून घेतली. आणि तुम्हाला एक मी म्हणजे छोटासा अनुभव नाही आहे, पण मागच्या वेळेस मी जेव्हा नवीन गाडी घेतलेली तेव्हा माझी एक मैत्रीण, म्हणजे ती विधवा आहे आणि ना ती ना 15तून चालत येत होती. तर मला डबल सीट येत नव्हती, म्हणून मी तिच्यापाशी थांबली नाही, मी तशीच निघून आले. आणि नंतर ना माझ्या मला वाईट वाटलं की मला जर डबल सीट येत असते तर मी तिला घेऊन आले असते. पण आज आमची परत भेट झाली आमची. तर तिच्याकडे नवीन गाडी होती, मला बघून ना खूप छान वाटलं. आणि मी असं ठरवलेलं की परत ती दिसली ना कधी तर मी तिला डबल सीट आणणार आहे म्हणून. तर पण तिच्याकडेच गाडी आहे आत्ता. मला खूप छान वाटलं. तर म्हणजे मला तिला एकदा तरी डबल सीट आणायची होती, की कारण ती एवढ्या लांबून 6 किलोमीटर आहे आमचं 15 ते अंतर. तर तिथून एवढ्या लांब चालत येत होती आणि मला डबल सीट येत नव्हते, म्हणून मी तिच्यासाठी थांबली नाही. पण तिच्या हातात जेव्हा गाडी बघितली ना तेव्हा मला खूप जास्त आनंद झाला. आणि म्हणजे असं छान वाटलं मला तिच्याबद्दल. तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. चला तर बाय.